अतिशय सुंदर असं जेवण झालेला। तो व्लॉग बघा तुम्ही। सोलकडीची आता तयारी चालू आहे इकडे आणि मिक्सरचा भांडा उचलताना ओट्यावरनं सरकला आणि मस्त झालेला, शिजला प्रॉपर, काय प्रॉब्लेम नाही, एक नंबर। गुड आफ्टरनून मित्रांनो, नमस्कार। मी नवजोत शिरसाट स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवणी ट्रेकर। सीन आज यो झालो की आज असा संडे आणि संडेचो तुमका आता सध्या एप्रिल महिना चालू आहे, माहितीच असं बाहेर किती गरमी आहे। आम्ही काही प्लॅन करूक नाही, आम्ही म्हटलं काय करूया आता, का रविवार तर असं पण काहीतरी करू हव्या, घरात नुसते बसून काय करतो, तर म्हटलं चल मटण करूया। तर मी आता असं आहे खरुड्याच्या घराकडे, जो एरिया तुमका थोडंसं फॅमिलियर असतलो, कारण लास्ट टाइम आम्ही इकडे चिकन बनवलेला आणि त्या चिकनचो व्लॉग पण बनवलेलो। तो व्लॉग जर तुम्ही बघू नसाल तर इकडे आय बटनमध्ये त्याची लिंक टाकताय, तो नक्की बघा। आणि आज आम्ही बनवतो स्पेशल मटन बनवतो, तसं काही प्लॅन नव्हतो खास। आज माका इकडे पोहोचायचा होता 10-10:30 पर्यंत आणि आता 12 वाजले। खाली बिल्डिंगच्या खरुड्याच्या खाली पोचलोय मी आणि मला खरुडे विचारता आता हाडूचा करूचा आता। अरे म्हटलं भाई साहेब अगोदर तरी सांगायचं माका, मी कोईलच नसतंय। तर ठीक आहे, आता शेवटी मग 15 मिनटं आमचा जाऊया नको जाऊया हाडूया करूया त्याच्या नादात आता गेलो खरुडे मटण हाडूच्यासाठी। माका सांगत होतो येतच काय चल, मी म्हटलं बाबा इतक्या गरमीतनं बाहेर नाही येलोय मी, पुरे झाला माका, तू जाऊन ये, मी असं यायचं। तो आता मटण आणून गेलो, वाट बघताय मी, बघूया तो इलो काय चालू करतो। मटण बनवण्यात माझे एक्सपर्टीज नाही असं, सो फॉर दॅट रिझन आय एम आउट। आज मी ॲज अ हेल्पर असं आणि खरुडे मेन शेफ आमचं। तर बघूया आज आपण कशा प्रकारे, तुम्ही बघतालास आता मी मटण कसं करतो। खरुडे इलेलो आता बाहेरसून मटण आणि सगळं सामान घेऊन, वाजले असत आता 12:30। याच्यानंतर आता आम्ही बनवतलो आणि याच्यानंतर आम्ही खातलो। बाहेर गरमी कशी आहे रे खरुडे? चला मग भेटाय तुमका आता डायरेक्ट किचन मध्ये। मटन साफ बीफ करून रेडी झालेला, धुवून घेतलेला आता आम्ही मस्त। हळद टाकलाय थोडीशी, 2 चमचे हळद, त्यानंतर 2 मोठे चमचे मीठ, बस हे मॅरिनेट करून घेऊया आपण आणि थोडा 15-20 मिनिटासाठी ठेवूया, तोपर्यंत बाकीची तयारी करूया। झाला मॅरिनेट, आता आपण बाजू साईडला ठेवूया आणि चरबी हवी ती आपण जेव्हा फोडणी घालतो तेव्हा भाजून घ्यायची। पाच सहा लवंग घेतलं, त्याच्यानंतर दालचिनीचा 1 तुकडा, 4-5 मिरी, ओके। आपण भाजून घेऊया, आपण सुका मसाला तयार करून घेऊया। 1 चमचा जिरा, हे 2 चमचे छोटे 2 चमचे धणे आणि 1 छोटा चमचा तीळ, हे मी भाजून घेतलं आणि 1 सुका मसाला तयार करून घेतला। तर हा भाजून झाला आपला एक मसाला आणि आता आपण सुक्या खोबरा भाजून घेऊया, दाखवते तुमका। तर मी जवळपास 1 वाटी एवढा सुक्या खोबरा घेतला आहे, आम्ही आता भाजून घेतला। खोबरा आता आम्ही भाजून घेतला आणि आता खोबऱ्यानंतर कांदो, लसूण आणि आला हे आपण सोबत भाजून घेतो। 2 कांदे, 1 लसूण आणि 1 आला
कांदो आणि लसूण आपली भाजून झालेली असा आणि आम्ही इकडे ह्या कुकरात आता मटण पण शिजत टाकलेलं असा. थोडं वेळ असाच शिजयतलो आणि त्यानंतर मग 2-3 शिट्या करून पूर्ण रेडी करतलो. सुको मसालो आता लावून घेतलो. सुको मसालो रेडी आहे इकडे आणि बाकीचा खोबरा आणि कांदो बिंदो पण भाजून घेतलेलो असा. मटण इकडे शिजता. सो बऱ्यापैकी आमची तयारी झालेली असा. आता फक्त थोडीशी वाट बघतो आणि मग बाकीचा करून घेतलो. सोलकढी पण करूची दाखवायचं तुमका. सोलकढीची आता तयारी चालू आहे इकडे. आला, लसूण, मिरचे आणि ओला खोबरा या सगळं आता आम्ही मिक्सरला लावून घेतलो. त्यानंतर ताप पिळून घेतलो आणि मग त्याची सोलकढी बनवलेलो. तुम्ही पण ट्राय करा घराकडे. सोलकढीसाठी सगळा रेडी केलेला आणि मिक्सरचा भांडा उचलताना ओट्यावरनं सरकला. सगळीकडे नुसतं पसारो झालं. खोबराच खोबरा आणि अजिबात मजा नाही असा. आता परत रेडी करून सगळं आमका सोलकढी करूची लागतली. सोलकढीचा वाटप जर रेडी झालेला तर आता आम्ही गाळून घेतो आणि मग त्याच्यात थोडंसं आगळ टाकतलो आणि आमची सोलकढी रेडी झाली. त्यानंतर थोडी कोथिंबीर घातली त्यामध्ये, झाली रेडी आणि फ्रीजमध्ये थंड करत ठेवतलो. बेस्ट पोस्ट मील ड्रिंक फॉर मालवणी पीपल. मालवणी लोकांचो सगळ्यात भारी असणारं पोस्ट मील आपलो एक ड्रिंक असा सोलकढी. काय आला जेव गवत असेल आपण टाकूया ना. सगळा रेडी हा आणि आत्ता आम्ही बघितला मटण शिजला की नाही. शिजला की नाही आता दिसा. शिजला मग ठीक आहे. रशाची तयारी चालू असा. आम्ही थोडासा सुक्या पण करतलो कारण चपाते पण असत. आता जे हड्डीवाला मटण असा म्हणजे हाडा सगळी तर आम्ही आता रशात घालतलो आणि त्याचं रसो बनवतलो. रसो बनवून झाल्यानंतर थोडासा सुक्या करतलो आणि मग जेवतलो. सोलकढी आमची फ्रीजमध्ये थंड होताच तिकडे पूर्ण जेवण बाबा खरुड्यान केलेला असा आणि पोरगो लग्नासाठी मुलगी पण शोधत असा. त्यामुळे कोण इंटरेस्टेड पोरग्या असला तर नक्की कमेंट नका करू, डायरेक्ट मला फोन करू शकतास तुम्ही. डायरेक्ट रिश्ता लेके आप पनवेल आ सकते हो. त्यामुळे काय टेन्शन नाही. सो बघा काय तर असा कसा जरा झणझणीत दिसता या आम्ही सुक्या ट्राय केला आणि तिकडे रसो रेडी होता. चपात्या असतच, भात पण लावलेलो असा, सोलकढी रेडी असा. सो बऱ्यापैकी आमचं जेवण सगळ्यात झालेला असा. ताट सजला की तुमका दाखवतलोच नक्की. बाकी सध्यासाठी तरी बऱ्यापैकी मटण झालेला. सो रसो आता मी टेस्ट करतोय, बघूया कसं झालो हा. तो गरम हा. मीठ लागला बरोबर व्यवस्थित. तिखट कमी आहे जरा, तिखट लागतला जरासा करूड्या, बाकी व्यवस्थित आहे. वाह, सुक्या आमचा रेडी झालेला इकडे. मस्त असो वास येता आणि शिजलेला पूर्ण मस्त दिसता. रसो पण रेडी आहे. बाकी टेस्ट करून तुमका सांगतोच. अरे हा गरम हा. थांब जरा आता टेस्ट करते मी सुक्या कसा झाला. आता थोडासा थंड करूचा लागतला. बरं आला. सुको मसालो व्यवस्थित लागलेलो हा आणि मस्त झालेला, शिजला प्रॉपर, काय प्रॉब्लेम नाही. एक नंबर लजीज.
गार्निशिंग पण झालेला आहे इकडे आमचा सुक्या मटणाचा. बघा असा व्हिडिओमध्ये बघून पण तुमच्या तोंडात पाणी सुटा खाव्या. टोमॅटो झाले आहेत रेडी, काकडी पण कापून झालेली आहे. मटण तर आपला रेडी असाच. कोशिंबीरची तयारी चालू आहे. मस्त अशी कोशिंबीर करतलो आणि खातलो. कसा जरा मटण केला तर सगळा जरा प्रॉपर लागता. कोशिंबीर, सोलकढी, तरी दही नाही असं, नाहीतर आम्ही दह्याची कोशिंबीर बनवतलो असतो. एवढ्या उन्हात ऊन एवढा असा, त्याच्यामुळेच आम्ही घरातलो प्लॅन केलो. ऊन जरा कमी असलं असतं तर काहीतरी गेलो असतो, पण काही जातलो सगळीकडे. तर आसपास आम्ही फिरलेलो असो, तरी पण नवीन स्पॉट्स असत जे आम्ही तुमका पावसात दाखवतलो. अजून काय कापूर आहे? झाला ना. लिंबू, हा लिंबू घे. लिंबू बाबा मेन. या मेल्या लिंबू इतक्या घट त्याला कोणाला तरी हसून खालसून फेकून मारलं तर मरा बिरात. 5 रुपये एक लिंबू असत. कांदो, हा कांदो घे ना. कांदो एक घेऊया आपण, मोठोसो घेऊया. ट्रायपॉड आणूक विसरल्या कारणामुळे, ॲक्च्युली विसराक नाही, ट्रायपॉड माझं तुटलो हा. तो ट्रायपॉड नसल्यामुळे फोनला जरा सपोर्ट लावून ठेवतो लागलो हा. आणि त्या सपोर्टला फोन असल्यामुळे जरासो कॅमेरा टिल्ट झालो हा. त्याच्यामुळे तुमका ह्यो व्ह्यू भेटता. समजला? मीठ घाल मस्तपैकी आणि रेडी रेडी रेडी. मीठ काय ह्या मा मीठच आम्हा. ज्या प्रकारे तर खाली पडत होता त्या प्रकारे माका काहीतरी वेगळाच वाटला. झाकण बिकण काहीतरी आहे का? अरे वा, डब्याचाच झाकण मिळाला. कोशिंबीर आणि मीठ मिक्स करूची आमची पद्धत. चला चला जेव घेतो. चला जेवूया 3:30 वाजता. चला तुमका पण घेऊन जातो आम्ही. तर मित्रांनो, असा काय हा आमचा सुंदर असा ताट दिसता. सुक्या मटण, रसो, सोलकढी, कोशिंबीर, चपाते आणि तिकडे भात असा. सो चला मग सुरुवात करतो आता आम्ही आणि जेवूया. काय रोड्या? सो मस्तपैकी आता लिंबू पिळून टेस्ट करून सांगताय तुमका कसा झाला. आता अप्रतिम अशी चव हा. आणि स्वतः करून जरा जेवल्यानंतर अजून जरा भारी वाटता. खरुड्याक पण थँक्स, कारण मोस्टली सगळा जेवण त्यांनीच केलं ना. काय काय जिन्नस टाकूचो, मसालो किती टाकूचो, ह्या सगळा त्यांनीच केलेला असा. त्यामुळे अतिशय सुंदर असं जेवण झालेला. तो व्लॉग बघा तुम्ही आणि व्लॉग बघून कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब करू नसाल तर नक्की लवकर सबस्क्राईब करा. त्यामुळे मला पण जरा कॉन्फिडन्स भेटतं जरा नवीन नवीन काहीतरी कंटेंट शोधूच्यासाठी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा, मालवणी ट्रेकर. भेटूया तुमका परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. चला.